छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव हर हर महादेव। आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय। आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। आता आम्ही आलो राजदरबारच्या मुख्य प्रवेशद्वारावर। महाराजांचा इथून आतमध्ये होता दरबार भरायचा। आता मी आज चाललोय हा बघा राजदरबार। हा पूर्ण महाराजांचा राजदरबार होता इथं, हा एवढा एरिया। आणि आता आम्ही आलो राजदरबारामध्ये, आमची एंट्री झाल्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। हर हर महादेव हर हर महादेव। तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय। जय भवानी जय शिवाजी। हे बघा तिथं महाराजांचं ते हे आहे ना, तिथं आपण उभं राहायचं नुसतं। महाराजांचं स्मारक या ठिकाणी आहे। हा दरबार आहे, पूर्ण राजदरबार। राजदरबार एवढं याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता, तीच ही जागा आहे। जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मंत्री होते, जे 8 रामचंद्र पंत, मत्ते वगैरे जे होते, अनाजी पंत यांच्या राहण्यासाठी, किंवा सरसेनापती होते, सरसेनापतींना राहण्यासाठी हे सगळे वाडे होते या ठिकाणी। या वाड्याचा अवशेष तुम्ही बघू शकता, अवशेष दिसतात। हे आता जिथं आम्ही उभा आहे, या धान्य कोठार, इथं धान्य साठवलं जायचं। बॅक साईडला जे दिसतं मला, हा राणी महाल आहेत सर्व, 6 राण्यांचं 6 राणी महाल साठवलं आहेत। ज्या पूर्ण सर्व राणी होत्या 8। बघू शकता, पाहू शकता काय आहे या ठिकाणी। एवढा मोठासा गड आहे। ज्या 8 राण्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्या 8 राण्यांना 8 पैकी इथं 6च फक्त वाडे बांधलेले आहेत। सर्वात पहिल्या राणी होत्या सईबाई। सईबाईंचा मृत्यू ज्यावेळेस स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती या ठिकाणी झाला, त्यामुळं त्या रायगडला काही येऊ शकल्या नाहीत। आणि ज्या महाराजांच्या 3ऱ्या राणी तळाबाई, त्या पाचडला राहण्यासाठी गेल्या होत्या। जिजाबाई पाचडला राहत होत्या, त्यांची सेवा करण्यासाठी त्या खालीच राहिल्या। त्यामुळे वरती फक्त 6 राण्यांचं 6 राणी आहेत, 6 वाडे आहेत राण्यांचं। अशा पद्धतीनं या ठिकाणी हा एरिया आहे, बघू शकता। इकडे राणी माल आहे, बघू शकता। होळीच्या माळाच्या बाजूला असणारा हा गंगासागर तलाव, इकडं होळीचा माळ आहे आणि हा गंगासागर तलाव आहे। आता मी विजयस्तंभामध्ये आलेलो आहे, तर विजयस्तंभ आहे बघा आतमध्ये, विजयस्तंभ आहे। विजयस्तंभाच्या 2ऱ्या माळ्यावर आम्ही आता उभा आहे, ज्यावर
राज्याभिषेक महाराजांचा केला त्यावेळी जे 7 नद्यांचं पाणी आणि समुद्राचं पाणी ज्यावेळी आणलं होतं ते ह्या तळ्यामध्ये सोडण्यात आलेलं होतं त्या तलावामध्ये, त्यामुळे याला गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. हे राजसदर बघा, महाराजांचा राहण्याचा वाडा या ठिकाणी होता. या ठिकाणी राजवाडच्या बॅक साईडला आम्ही आता का उभा आहे, सर्व कार्यकर्ते. हे मंदिर आहे जगदीश्वर. जगदीश्वराचं मंदिर जे रायगडवरचं बघू शकता, दर्शनाला लाईन लागलेले आहे. आणि या बाजूला समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. या पायरी बशी या. हे समाधी मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिलालेख आहेत, शिलालेख. आम्ही चाललोय आता, इकडे पाठीमागं धुकं आहे बघा, सगळं काय दिसत नाही. आम्ही चाललोय टकमक टोकाकडं. आता तिकडून जगदीश्वराच्या मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडून आम्ही इकडे येतोय आता टकमक टोक. खूपच दुःख आहे इकडं. लय लांब आहे रे. होय, टकमक टोक दिसायचं बंद झाला आता टकमक टोक. हे बघा आमचे कार्यकर्ते टकमक टोकावर आलेले आहेत. एकदम हे टकमक टोक आमचा परिसर बघायला दिसतो. एकदम खोल आहे परिसर टकमक टोकाचा. सगळे टकमक टोकावर बघा टकमक टोक किती खोल दर आहे खाली. थांबा, उडी कोण टाकून दाखवतो इथनं टकमक टोकावरून. मनोज भाई मनोज खाली उभा राहा. एवढे सगळे आम्ही टकमक टोकाला भेट झाला. हा बघा हा मुलगा, माझं काढ आता. हे रिस्क घेतात ही मुलं.